नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास मंदिर आणि प्राथमिक विद्या मंदिर तळा यांचा पालक आणि संस्था पदाधिकारी तथा इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ नुकताच पार पडला। याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेश शेठ देशमुख, शाळा समितीचे चेअरमन महेंद्र शेठ कसबजे, कार्यकारी मंडळाचे सदस्य महादेव बैकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन भाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा चैत्राली तावडे, उपाध्यक्षा स्नेहल जगताप, सदस्या नूतन लोखंडे, शारदा केतकर, अमृता पांढरकामे, सायमा गोठेकर, सदस्य विनायक महाडकर आदी मान्यवर उपस्थित होते। पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी श्लोक शिर्के व प्रज्ञा महाजन या 4थीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून नितेश साबळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी शाळा समितीचे चेअरमन महेंद्र शेठ कसबजे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भविष्य घडून आई बाबा, शिक्षक आणि संस्थेचे नाव रोशन करण्यासाठी पुढील शिक्षण इयत्ता 5वीचा प्रवेश आपल्या संस्थेच्या गोमवेदक विद्या मंदिर तळा याच शाळेत घ्यावा असं आवाहन केलं, तर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संस्थेचे सचिव मंगेश शेठ देशमुख यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांची चांगली प्रगती व्हावी यासाठी संस्था नेहमी प्रयत्न करत असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या 3 गोष्टींचा अवलंब करावा असं प्रतिपादन केलं। संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्था पदाधिकारी हे 4ही घटक महत्त्वाचे असून विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलंय। ते पुढे म्हणाले की आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा सलग 5 वेळा बोर्डात प्रथम क्रमांकाचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम करत असल्याचं नमूद केलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन भाटे, निवेदन सुहास वावेकर, तर आभारचे मुख्याध्यापक दिलीप ढाकणे यांनी मानलंय। यावेळी प्राथमिक विद्या मंदिर, गोमवेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। सन्माननीय व्यासपीठावरील जमलेले मान्यवर, वर्ग शिक्षक, व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर इयत्ता 4थीच्या आशीर्वाद सोहळ्याबद्दल काही 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे। इयत्ता छोटा शिशु पासून मी या शाळेत शिकत आहे। इयत्ता छोटा शिशु व मोठा शिशु हा या प्रवासात मी खूप काही शिकलो। त्यावेळी मला अभ्यासाची व शाळेची आवड नव्हती। जेव्हा माझी आई मला शाळेत घेऊन यायची, एकदा आई गेली की मी खूप रडायचो, पण तेथील असलेल्या शिक्षिका रिजवुडकर मॅडम, हटकर मॅडम आणि पेठे मॅडम आपल्यात नाही आहेत याचा मला खूप दुःख होत आहे। ते मला मांडीवर घ्यायच्या, मी जर रडत असेल तर माझ्या पाठीवर हात फिरवायच्या, मला बडबड सांगायच्या आणि माझ्या हातात पेन्सिल धरून पाठीवर गिरवायला शिकवायच्या। नंतर मला शाळेची आवड कधी झाली ते मला कळलेच नाही। नंतर इयत्ता 1ली ते 4थी हा माझा प्रवास सुरू झाला। या प्रवासात पुस्तक माझा सखा आणि पेन माझा मित्र, यातून मला अभ्यासाची गती मिळाली। जर मी ज्याप्रमाणे एका ओबडधोबड दगडाला एक कारागीर एका मूर्तीचा आकार देऊन त्या मूर्तीला पूजनीय करतो, तसे शिक्षक आपल्याला घडवतात। शिक्षकांनी आम्हाला लिहायला, वाचायला शिकवले। जर मी मस्ती केली तर ते मला शिस्त लावतात। माझी शाळा सुंदर शाळा आहे। आमच्या शाळेत नवनवीन उपक्रम आमचे सर शिकवतात। सर्व धर्म समभाव
आम्हाला खूप छानपैकी असं मार्गदर्शन केलं, आमचे विविध उपक्रम घेतले आणि आम्हाला कम्प्युटर लॅब, रीडिंग ग्रुप या अशा प्रत्येक विविध असे उपक्रम आमच्याकडनं करून घेतले. आम्ही जेव्हा वेगळे उपक्रम करायचो तेव्हा आम्हाला वेगळा अभ्यास शिकायला भेटायचा. तेव्हा आमच्या मनात इतका आनंद व्हायचा की हां, आम्ही कोणतातरी वेगळा अभ्यास करतो याचा प्रत्येकाला आनंद असायचा. आता वाईट वाटतं की आम्ही 4थी सोडून 5वीला जाणार आहोत, या विभागाला सोडून 5वीच्या विभागात जाणार. तर मी एवढं माझं शिक्षण संपत्ती जैविक आणि माझी अशी एक विनंती की हा कार्यक्रम झाल्यानंतर 4थीच्या विद्यार्थी आणि आमचे शिक्षक यांचे एक सर्व होला. आशीर्वाद प्रदान दिनाच्या निमित्तानं आज आपण इथं पालक आणि विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा आयोजित केला आहे आणि माझ्या समोर बसलेले देशाचे भावी पिढी विद्यार्थी आता मग असे एका मुलीने भाषण केलं, मायाळू भाडकर. तर हा सर्व डोळ्याला सांभाळणारे, त्याला टेकून देणारे भाटे, अंगामध्ये बळ देणारे साबळे, प्रत्येक वारी गुड थिंकिंग देणारे वारगुडे, प्रत्येक वारी गुड थिंकिंग देणारे वारगुडे, शाबासकीची थाप देणारे पाटील आणि शिस्तीची बांग देणारे बांगेर, असं सर्व शिक्षक इथे तुम्हाला भेटले. ती एका शब्दावर सगळं मला लगेच सुचलं की असे सर्व शिक्षक आमच्या इथे असताना अतिशय शिस्तबद्ध शाळा कशी चालेल हे जर बघायचं असेल तर पहिला पालकांचा आपल्याला सपोर्ट पाहिजे. तो सपोर्ट दिल्यानंतर एखादा मुलगा द्वार असतो, फुडकर असतो, त्याला शिक्षक काही बोलल्यानंतर ओरडल्यानंतर पालकांनी चौकशी केली पाहिजे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी असं हे प्रत्येक मनोमिलन राहायला पाहिजे, तरच शिस्तीच्या पाठीमध्ये शाळा चालली जाते. आता काही मुलांचे केस असे वाढवलेले असतात की गेल्या 4 वर्षापूर्वी तो प्रयोग केला, त्यांचे केस कापून आणले. जवळजवळ 17 मुलं होती. नंतर त्यांच्या पालकांचे मला फोन आले, पण सगळ्यांचे चांगले फोन आले तेव्हा मला बरं वाटलं. एखादा खडूस पालक बोलतो आमचे लाडका वर्ग आहे तर तुम्ही कशासाठी हे केलं. मग छोटे अशा आम्हाला सांगायची पाळी येऊ नये की शाळेची शिस्त आहे, त्या शाळेच्या शिस्तीप्रमाणे राहायला पाहिजे. जर पालकांनी त्या विद्यार्थ्यांचा टायमाला घेतला तर आम्ही शिस्त कुणाला वगैरे लावणार हा पण पालकांनी विचार केला पाहिजे. शिक्षक आहे पालकाचा वादी वगैरे नसतो, तो त्याला घडवण्याचाच प्रयत्न करत असतो. मग अशी त्या शिर्केने सांगितलं की मला मांडीवर घ्यायच्या पेटेबाई, नंतर माझ्या हातात पेन द्यायच्या, मग पेन माझा साका आणि पुस्तक माझा मित्र असं त्यांनी सांगितलं. जेव्हा शिक्षक, विद्यार्थी, पालक हे सर्व एकत्रित रोजच्याच अपडेट घेत असतील तेव्हाच शिस्तीचा वाटा चालला जातो. उगाच कोण वायात शिस्त लावण्याचा प्रयत्न करत नाही. माझ्यासमोर बसलेले कातुर्डे आहेत, त्यांचा मुलगा आज आपल्या तळ्यातला मेट्रो ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करतो. मेट्रोचा तो ड्रायव्हर आहे. त्या संस्थेने सीए दिले, डॉक्टर दिले, वकील दिले, एमपीएससी झालेले विद्यार्थी 7 आहेत, यूपीएससी झालेले आहेत. नंतर देशाच्या संरक्षण खात्यामध्ये जवान म्हणून कार्यरत असलेले विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर या संस्थेने दिव्यांग मुलांना सुद्धा शिक्षण दिलेलं आहे. बरीचशी दिव्यांग मुलं इथे 11वी 12वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. दिव्यांगाची काळजी घेणारे आमच्याकडे शिक्षक आहेत. तर या शाळेने आणखी काय कमी यायला पाहिजे असा मी तुम्हाला मार्गाला पहिला सवाल करतो. दिव्यांगांना शिकवताना खूप अडचण होते. 1900 आता या शाळेचं 75वं वर्ष साजरं होणार आहे आणि ही शाळेच्या
अमृत महोत्सवी विद्यार्थी 5वी पदार्पण करत आहेत. त्यासाठी आम्ही लगेचच आता या 5वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला जास्तीत जास्त बसतील त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार आहोत. स्कॉलरशिप मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांनी शाळेच्या टायमिंग मध्ये दुसरे कुठचेही क्लास लावू नये हे पालकांनी खबरदारी घ्यायची. ज्यादा तास घेतले जाणार आहेत त्यासाठी आमचे शिक्षक इथं कार्यरत राहणार आहेत. आणि तुम्ही असा विचार करा की एखाद्या गणिताच्या 2-2, 3-3 थेऱ्या असतात. भिंगार मॅडम बरोबर आहे बोलतोय. मग ह्या शाळेमध्ये एका एकच्या थेरीने शिकवत असतील आणि क्लासला जर बीच्या थेरीने शिकवत असतील तर तो विद्यार्थी नक्की काय करणार? मग एका थेरीने शिकू दे. शिकवण्याची पद्धत एक पद्धत असली तर मग क्लासला पण एका पद्धतीने शिकला पाहिजे, शाळेत पण त्याच पद्धतीने शिकतोय. मग परीक्षेला उत्तर देताना मुलगा कुठेही घाबरत नाही, डळमळत नाही. तो बरोबर त्या थेरीमध्ये ते उत्तर सोडवतो आणि त्याला भरपूर मार्क मिळतात. आता शाळेमध्ये स्कॉलरशिपला बसल्यानंतर काही रेडुकर सरांसारखे इंग्लिश टॉकिंग साठी सुद्धा मुलांना क्लास घेतात. पहिल्या दिवशी 57 मुलं, आठवड्यावर 50 चालले, दुसऱ्या आठवड्यात 35 मुलं, तिसऱ्या आठवड्यामध्ये 20 मुलं आणि चौथ्या आठवड्यामध्ये महिन्याभराच्या 5 मुलं. असं होतं कामा नये. जास्तीत जास्त मुलं असतील, जास्तीत जास्त समोर माणसं बसली असतील तर त्या वाक्याला जास्त भाषण करायला आवडतं, तो शिकवायला आवडतं. आता मी स्मार्ट फळ्यांचा सुद्धा त्या संस्थेचा विचार चाललाय. प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट फळे बसवायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कसलीच अडचण येणार नाही. सुसज्ज इमारती आहेत, कुठे पडलेल्या इमारती नाही, मुलं सुरक्षित आहेत. नंतर कंपार्टमेंट बंद केलं जाणार आहे. कंपार्टमेंट बंद केलं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत येताना रोज डबा देणं हे तुम्हाला आग्रहक्रमाने तुमच्या पालकांमध्ये राहील. आणि डबा नाही दिला तर पोषणामध्ये त्या मुलांनी खिचडी खाल्ली पाहिजे अशी तुम्ही घरात त्याला सक्ती द्या. एखादी आई बाहेर जाते, वडील बाहेर जातात, त्यामुळे डबा करायला नाही मिळाला पण त्यांनी पोषण आहारामध्ये खाल्लं पाहिजे. पोषण आहाराची सुविधा दिलेली आहे. त्याचबरोबर आता आम्ही 10वी 31 तारखेपर्यंत ठेवलेली आहे. 10वीचे वर्ग चालू केले. जे नवीन मुलं आहेत त्यांना 10वीला सुरू केलेली आहे शाळा. आणि 16 जूनला शाळा चालू होत असताना आम्ही 9वी आणि 12वी हे 9 जून पासून चालू करणार आहोत. सीबीएसई पॅटर्न आलाय त्यामुळे ड्रेस सुद्धा यावेळेस बदललेले आहेत. सीबीएसई पॅटर्न प्रमाणे ड्रेस होणार आहेत. काही वेळेला कन्फ्युज होतं की हा ड्रेस साम्य असल्यामुळे 11वी 12वीच्या मुलांमध्ये आणि 9वी 10वीच्या मुलांमध्ये साम्य आहे. पटकन काय एखाद्याला कळत नाही. अंदूक मध्ये बघितलं तर आम्हाला पालकांकडून असं आलं की तुमची मुलं स्टँडवर दिसतात. 12 वाजता शाळा भरलेली मुलं स्टँडवर दिसतील कशी? तर ती मुलं असतात कॉलेजची. त्याने गाड्या जशी येतात तशी ती जातात. कॉलेजची मुलं असतात तेव्हा आम्हाला पालक सांगतात की मुलं तुमची बाजारात फिरतात. पण बाजारात कुठच्या मुलं फिरत नाही. तर ती मुलं असतात कॉलेजची, ही मुलं असतात 8वी ते 5वी ते 10वीची. त्यामुळे पूर्ण ड्रेसच बदलले. त्यामुळे ड्रेस कोडवरून आम्हाला लगेच कळणार आहे की 5वीचा मुलगा आहे की 10वीचा आहे की 11वीचा आहे की 12वीचा आहे. ही संस्था गरीब विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भरपूर करत आहे. काहींच्या फी मध्ये माफी, काहींना ड्रेस देणं, वह्या पुस्तकं. 11वी 12वी तर पूर्णच्या पूर्ण पुस्तक आम्ही सगळ्याच मुलांना फ्री देतो. जवळजवळ 250 सेट आमच्याकडे 11वी 12वीचे आहेत. ज्या पुस्तकांची किंमत 2-2.5 हजार रुपये सरची किंमत आहे ते पालकांचे पहिले वाचतात. दुसरी कुठची संस्था, कुठची शाळा, कुठचे कॉलेज अशी पुस्तकं पुरवत नाहीत. आमच्या संस्थेचे सिद्धिविनायक ट्रस्टचे चांगले संबंध असल्यामुळे सिद्धिविनायक ट्रस्ट कडनं ते आम्हाला उपलब्ध होतं. मध्ये आम्ही शनिवारसाठी विना दप्तर असताना सर आले, सुतार सर, वाळेकर सर. ते म्हटले आपल्याला काहीतरी चेंजिंग करायला पाहिजे ड्रेस मध्ये. मग आमचे मित्रमंडळीकडनं डोनेशन जमा केलं. त्यात 1 लाखाचे टी शर्ट सर्व मुलांना
मोहन वर्तक यांनी दिले. त्यामुळे शनिवारचा जो ड्रेस आहे आता तुम्हाला माहिती असेल, तुमची मुलं 5वी-7वी असतील तर ते टी शर्ट आणि सगळ्यांना दिले. तेच टी शर्ट आता पुन्हा ह्या वर्षी 2 वर्ष 3 वर्ष वापरायचे आणि 1 लाख रुपये दरवर्षी कोण द्यायला मोकळत आहे. असे नवीन नवीन उपक्रम ही संस्था राबवते. शिस्तबद्ध शाळा कशी होईल त्याच्याकडे आम्ही सर्व संचालकांनी लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे जर 1 महिन्याला 2 महिन्याला मीटिंग होती तेव्हा पालकांनी येऊन मीटिंगला यावं. आता माझी 12वीची पालक सभा लावली होती, 11वीची की 12वीसाठी मुलांनी लवकर यावं. फक्त 14 पालक होते, विद्यार्थी 200, पालक 14. तो सचिव होते. म्हणजे हे काय कारण आहे? पालकांना कदाचित वाटत असेल की आपली मुलं बरोबर आहेत, शाळेत सुरक्षित आहेत, अभ्यास चांगली करतायत. त्यांना असं वाटलं असेल तर तुम्हाला हात जोडून परत विनंती करतो की जेव्हा जेव्हा पालक सभा लावली जाईल तेव्हा अशीच तुम्ही उपस्थिती दाखवा. त्यात तुमचे विचार मांडा. शिक्षकांबद्दल काही तक्रारी असतील त्या तक्रारी सांगा, त्याचं निवारण आपण नक्की करू. एवढं तुम्हाला शब्द देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रावीण्य आहे, खेळातली मुलं आज हातोडीच्या आदिवासीवाडीतला 11वीचा मुलगा श्री विलव हा इंटरनॅशनलला गेलेला आहे आणि इंटरनॅशनलमध्ये 2रा नंबर मिळवला. आज त्याला सरकारी नोकरी कशी मिळणार? कराटेमध्ये तो इंटरनॅशनल खेळला आणि त्याला जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये खर्च हा संस्थेमार्फत केला गेला. तर तो आदिवासीचा मुलगा होता. अशी जर मुलं आपल्याकडे खेळामध्ये कुशल असतील, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अभिनयामध्ये जर असतील, सागर खैरे हा आता आपल्या ह्या शाळेचा विद्यार्थी, तो आज फिल्म सिटीमध्ये काम करतोय, त्याचाही आम्हाला जास्त अभिमान आहे. असे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातले या संस्थेने घडवलेले आहेत. त्यामुळे ही संस्था अधिक कशी चांगली होईल, त्याच्यापेक्षा आणखी काय काय त्यामध्ये प्रगती होईल हे आपण पालकांनी आणि संस्थेने आणि शिक्षकांनी मिळून ठरवायचं आहे. कारण ही शाळा तुमची आहे. आम्ही फक्त समोर बसलेले पुढचे विद्यार्थी तुमचे आहेत. तुमचे विद्यार्थी तुम्हाला घडवायचे. आम्ही फक्त जे काय लागणार तो असं सपोर्ट करणार आहोत. पण बाकी घडवताना शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थी असं दर महिन्यानी मीटिंग होईल. त्या मीटिंगला तुम्ही आवडून या आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा समारंभ तुमच्या खास मागणीवरनं केलेला आहे असं भाटे साहेबांनी सांगितलं. 10वीचा निरोप समारंभ होतो, 12वीचा निरोप समारंभ होतो. तुमच्या पण आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा, बालपणाचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे. तो बालपणाचा टप्पा पार करताना पण काहीतरी शाळेच्या दृष्टीने हे व्हावं या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला. तर ह्या कार्यक्रमाचा आयोजित करताना सर्व पालकांना, आमची पालकांची उपस्थिती, प्रत्येक वेळी प्राथमिकच्या पालकांची उपस्थिती फार चांगल्या पद्धतीत असते. गेली 6 वर्ष तुम्ही आहात, 6 वर्ष तुमची उपस्थिती सतत असते. तुमचं पाल्यावर, तुमच्या मुलावर अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष असतं. तुम्ही घेऊन येत असता. ह्या ह्याच्यामध्ये ह्या वयामध्ये तुमची सतत साथ त्यांना आहे. पण आता पुढचं हे 5वीचं वर्ष आहे. त्या 5वीच्या वर्षापासून जराशे मोठे झाले. बाल्य यांच्या स्वरूपातून मुलं थोडी मोठी झालेली आहेत. आता त्यांना वेगळं, आता पण कसं होतं, एक वळण लावायचं होतं पहिल्या 4थी पर्यंत. आणि आता कसं त्यांना त्या दृष्टीने पुढच्या शिक्षण क्रमामध्ये त्यांना मार्गदर्शन आणि गाईड आणि शिस्त लावण्याचं काम या 5वी ते 10वी पर्यंत करायला पाहिजे. आता यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला माहिती असेल की आता नवीन 2020 NEP म्हणून कार्यक्रम चालू झालेला आहे. गव्हर्नमेंटने शिक्षण पद्धती सगळी बदललेली आहे. तर ह्या वर्षी आता पहिलीतला विद्यार्थी हा CBSE प्रोग्राम प्रमाणे होणार. त्या ह्याच्यात पहिलीतला होणार. आता तुमचा विद्यार्थी 5वीत आहे
पण त्यांना पुढच्या वर्षीचं जे शिक्षण आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला हा पोर्शन नसणार आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला सीबीएसईचा पोर्शन येणार आहे 6वीला या मुलांना तुमच्या. त्या दृष्टीने आता वेगवेगळे अभ्यासक्रम, वेगवेगळ्या शिक्षण पद्धती बदलल्या जाणार आहेत. या शिक्षण पद्धतीची व्यवस्थितपणे त्या शिक्षकांकडनं मार्गदर्शन करून घेण्याच्या दृष्टीने आम्ही संस्था जागृत आहोत आणि त्या पद्धतीत आम्ही संस्थेमध्ये बदल करत आहोत आणि त्या ह्याच्यात आम्ही त्या पद्धतीत तुम्हाला शिक्षण दिलं जाईल. तुमच्या माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे सर्व पालकांना की तुम्ही जागरूक राहून तुमच्या पालकांवर लक्ष ठेवा. आता महेंद्र शेट्टी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही एक गोष्ट मात्र निकषाने जाणीवपूर्वक करा की मुलगा हा ड्रेस कोड मध्येच आला पाहिजे. शाळेमध्ये येताना ड्रेस कोड मध्येच येऊया. म्हणजे कसं आहे की त्या विद्यार्थी जर बाहेर कुठे जर गेला, इतर ठिकाणी कुठे जर आजूबाजूला गेला तरी तो आमच्या सर्व सदस्यांच्या किंवा कुणाच्या ना कुणाच्या नजरेस येऊन तो लक्षात येतो हा विद्यार्थी बाहेर फिरतोय, शाळेत नाही, या वर्गात नाही. तर त्या दृष्टीने तुम्ही एक प्रकर्षाने मला पालकांना सांगायचे कुठल्याही परिस्थितीत ड्रेस कोड मध्ये असायला पाहिजे मुलगा. त्यामुळे एक शिस्त लागेल आणि बाहेरच्या सर्व विद्यार्थी बाहेरच्या लोकांना सुद्धा लक्षात येईल की बाबा हा विद्यार्थी प्राथमिक विद्यामंदिरचा आहे, माध्यमिक तळ विभाग शिक्षण प्रसारण मंडळाच्या माध्यमिक मधला आहे, ज्युनियरचा विद्यार्थी आहे हे लक्षात येणार आहे. त्यामुळे ड्रेस कोडवर तुमच्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरी सूचना दिलेली आहे की बाहेरचे क्लासेस लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना शाळेमध्ये व्यवस्थित पाठवा आणि शाळेमध्ये काही शिकवलं जात नाही का त्याचा रिझल्ट पहिल्या महिन्यामध्ये बघा आणि त्याप्रमाणे त्याला विचारून तुला काय अडचण आहे ती अडचण त्याला विचारून आमच्यापर्यंत पोचवा. तुम्ही तिथे अमुक अमुक विषयांना मुलांना समजत नाही तर आम्ही त्याकडे लक्ष देऊ, त्याची पूर्तता करू की त्याला विशेषतः जाणीवपूर्वक त्याच्यावर व्यवस्थित वैयक्तिक लक्ष देऊन त्याचा कुठेही अभ्यास कमी पडणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जातो. म्हणजे आता पालकांना माहिती आहे की या संस्थेचा लौकिक अतिशय चांगला आहे. त्याप्रमाणे मी तुमच्या पालकांना मुलांना एक शिस्त ठेवा. थोडस आमचे शिक्षक कडकपणे वागले तरी ते तेवढ्या पुरते कडक असतील, कारण काही शिस्त लागण्यासाठी कडकपणा हा असायलाच लागतो. त्यामुळे काही संस्थेनी पण थोडंफार शिस्त लावण्याच्या दृष्टीने कडकपणा शिक्षकांना सांगितलं. थोडस काय काही वाचन मुलं असतात त्यांना शिस्तीत आणण्यासाठी त्यांच्यावर काही वेळेला ओढून त्यांना गप्प बसवलं. तुम्ही सुद्धा तुमच्या माता असल्यामुळे तुमच्या लक्ष दे काही मुलं जर गडबड करत असतील हे करत असेल तर तुम्ही सुद्धा ओरडता. तसंच तुमचे हे जे शिक्षक आहेत ते तुमच्या मुलांना त्या पद्धतीत ओढून त्यांना त्या गप्प करून त्यांना त्या एका शिस्तीत अभ्यासाच्या क्रमात आणले जातात. आता त्याचबरोबर आम्ही या शारीरिक शिक्षणाच्या दृष्टीने तुम्हाला ते पण मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने शारीरिक शिक्षणावर पण भर असणार आहे. त्या दृष्टीने त्याचबरोबर आता सर्व अभ्यासक्रम जवळजवळ बदलला जाणार आहे. ही मुलं मोठी होईपर्यंत ही 10वी वगैरे राहणार नाही त्यांचा, कारण ते 12वी मध्ये येतील आणि त्यांचा संपूर्ण प्रोग्राम चेंज झालेला आहे. कारण हे पुढच्या वर्षीपासून चेंज होऊन 30 पर्यंत ज्यावेळी म्हणजे 5 वर्षांनी हे आता 5वीत हे 10वीत जातील त्यावेळी
हे त्यांचं 10वी हे महत्वाचं नसणार आहे, 12वी हे महत्वाचं असणार आहे. त्यामुळे तो प्रोग्राम सगळा चेंज होणार आहे. तर त्या दृष्टीने जे वेळोवेळी चेंजेस होतील त्यावेळेला आपल्याला पण पूर्वी पालक सभांना आल्यानंतर तुम्हाला पण त्याची माहिती दिली जाईल, त्याप्रमाणे पण तुम्हाला. आणि व्यवसाय बुक जे व्यावसायिक मुलांना ह्या आताच्या जगात स्पर्धा युगामध्ये जाताना व्यवसाय करण्याच्या दृष्टीने, व्यवसाय त्याला नोकरी धंद्याच्या दृष्टीने काय व्यवसाय असेल त्याचं व्यवसाय मार्गदर्शनाचे पण कोर्सेस चालू केले जाणार आहेत. आणि विशेषतः मला सांगायला मुलांना आम्ही मुलांनी सांगितलं किंवा आम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान दिलं, त्याच पद्धतीत यावर्षी पण तुम्ही कॉम्प्युटरचे वेगवेगळे कोर्स तुम्ही मुलांना करा. बाहेरचे तुम्ही क्लासेसला घालण्यापेक्षा काही ते कॉम्प्युटरचे वेगवेगळे कोर्स आहेत, त्या वेगवेगळ्या कोर्स मध्ये टाका आणि त्या दृष्टीने कोर्स करा. ऑनलाईन कोर्स बरेच चालणार आहेत आणि मुलं कॉम्प्युटरच्या ह्याच्यावर बसायला तास तयार असतात. त्यामुळे तो त्यांच्याकडे फार मोठा त्यांना आवड होण्याच्या दृष्टीने त्याच्यावर शुभेच्छा देऊन 5वी मध्ये आपण इथे ऍडमिशन घेतलेलीच आहे असं आम्ही गृहीत धरतो. आणि तुमच्या पुढच्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा देऊन पहिलं बैठक काय तू काय चाळवी काय तुझं तुला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. शिस्तीचं प्रतीक काय असतं ते मला कळलं. मी एंट्री करत होतो आणि तिचा वाढदिवस होता. ती चॉकलेट आणि पेन घेऊन आली माझ्यासमोर, मला पाया पडले, म्हणजे माझा वाढदिवस आहे. मी तिला म्हटलं अगं पेन माझ्याकडे आहे, कारण माझ्या खिशात पेन कंटिन्यू असतो, तुम्हाला पेन नसेल तर जमत नाही. माझी आठवण राहील. ही शिस्त आहे. मला खूप समाधान वाटतं तुला उत्तर भेटा. तुला मनापासून माझ्याकडून शुभेच्छा असतील. तुला कधी कसली पण अडचण आली ना तर मला येऊन सांगायचं. माझ्यापर्यंत तुझी अडचण जेवढी सोडवते तेवढं सोडवलं तरी पाहिजे. दुसरा आनंद वाटला की आमचं शिर्के योगेश के कुठे आहे रे, तिकडे बसलेला आहे. आणि आमची महाजन मुली अतिशय सुंदर मनोगत त्यांचे अनुभव त्या दोन्ही मुलांनी या ठिकाणी व्यक्त केले. हे आमच्या शिक्षकांचं फलित आहे. त्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे त्यांना ज्ञानार्जन केलं. म्हणूनच ती 4थीतली मुलं कुठच्याही तऱ्हेचा कागद हातात न घेता छान प्रकारे आपला अनुभव, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू शकले. खूप चांगल्या प्रकारे आमचे शिक्षक शिकवतात असं आम्हाला याच्यावर वाटतं. आता पालकांना वाटतं की नाही मला माहिती नाही, कारण जर पालकांना माझी अपेक्षा होती, मी नेहमीच प्राथमिकच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतो, की बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 100% पालक उपस्थित राहिलेलं मला पाहायला मिळतं. आणि मग त्यांच्याकडून आपल्याला काही घ्यायला मिळतं का, आपण त्यांना काही देऊ शकतो का. घेणं आणि देणं, एक हाताने घ्यायचं असतं, दुसऱ्या हाताने द्यायचं असतं. हा जो सुसंवाद असतो तो संवाद साधायला चांगल्या प्रकारे मिळतो. म्हणून त्यांची उपस्थिती कमी प्रमाणात दिसते. इथल्या पालकांना असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांना अजून बरंच काही ज्ञानार्जन पालकांकडून मिळावं, शिक्षकांकडून मिळावं, आणि म्हणून ते या ठिकाणी आले. पण माझी विनंती असेल तुम्हाला, तुम्ही नुसते येऊन इथे बसू नका, आमचे विचार नुसते ऐकू नका. तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी, तुमच्या सूचना आम्हाला करत चला. आम्ही म्हणजे काही सर्वज्ञ आहोत अशातला भाग नाही. कदाचित आम्ही चुकत असू, कदाचित आमचे शिक्षक चुकत असतील. आपल्याला सुधारणा एकमेकांच्या सहविचारातून दुरुस्त करायचं. तर तुमच्या सूचनांची देखील आम्ही इथे निश्चितपणे विचार केला जाईल. आपण असं कुठे मनामध्ये किंतु बाळगू नका की आपल्याला इथं बोलायला बोलवतंय आणि आपण कशा प्रकारे आपली अडचण मांडायची, आपण कशा प्रकारे आपली सूचना करायची. तर किंतु कुठे तरीचा न मांडता आपण जर संपूर्ण 5 वर्ष तुमचा विद्यार्थी या शाळेमध्ये आहे, त्याचे अनेक तुम्हाला अनुभव आलेले असतील, त्यांनी अनेक तुमच्याकडे तक्रारी केली असतील, किंवा अमुक अमुक शिक्षक मला ओरडतात, अमुक अमुक शिक्षक मला मारतात, किंवा अमुक अमुक शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवतात देखील. मगाशी सांगितलंय दोन्ही विद्यार्थ्यांनी, पेटेबाई आज नाही तिथे,
त्यांचं कौतुक केलं त्यांनी. मला आनंद वाटला की आपल्यातून गेलेल्या देखील व्यक्तीचा आपण ज्या वेळेस नामोल्लेख करतो त्याचं कार्य हे त्याचं नामोल्लेखाचं फलित आहे. अशा प्रकारचे जर शिक्षक या ठिकाणी असतील तर त्यांचं कौतुक तुमच्याकडून झालेलं आम्हाला देखील ऐकायला मिळेल. कारण तुमच्या विद्यार्थ्यांना जे शिकवतात शिक्षक त्यांचं कौतुक तुम्हीच करणार आहात. तुमच्या पालकांकडून ज्यावेळेस आम्हाला ते ऐकायला मिळेल की मास्टरला तुमचा स्टाफ अतिशय चांगल्या प्रकारे शिकवतोय आणि त्याचा आम्हाला अनुभव आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात, तर हे जे सगळ्या गोष्टी त्या एका सहविचाराच्या आहेत. आणि म्हणूनच अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेतो की तिथे शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील आणि मॅनेजमेंट असेल की एकमेकांच्या माध्यमातून आपले प्रश्न असतील ते सुचले पाहिजेत किंवा आपल्या काही सूचना असतील त्याचा स्वीकार संस्थेने केला पाहिजे. मला असं वाटतंय आज आपण या ठिकाणी आशीर्वाद प्रदान कार्यक्रम घेतला. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून पहिलं धन्यवाद देतो की 4थीच्या मुलांना देखील असं कळलं की शाळेबद्दल आपण कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण आम्ही ज्यावेळेस मॅट्रिकला होतो त्यावेळेस असंच शाळेला भेट द्यायचो. ती भेट तुम्हाला द्यायची वाटली याचा अर्थ शाळेवरती तुमचं प्रेम आहे, शाळेतील असलेल्या शिक्षकांवरती प्रेम आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं टेबल ह्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. मी पाहिलं टेबल आणि भाटे सरांना म्हटलं की तुमच्या ऑफिसमध्ये टेबल शोभल, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये टेबल ठेवा. खूप छान टेबल दिलेलं आहे. तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो. मी ज्यावेळेस SSCला होतो त्यावेळेस अशाच प्रकारची गिफ्ट आम्ही शाळेला भेट द्यायचो. कारण का की आपण बाहेर पडल्यानंतर कुठेतरी आपल्याला आठवण राहिली पाहिजे. आणि मग त्याचाच एक अनुभव आमची बॅचला 50 वर्ष पूर्ण झाली 2 वर्षापूर्वी आणि 50 वर्ष पूर्ण झाले तर आम्ही गेट टुगेदरचा एक कार्यक्रम केला. आणि गेट टुगेदरच्या कार्यक्रमातून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना असं वाटलं की आज आपण इथं आणायचं जमलेलं तर आपण शाळेला आपल्या संस्थेला काही ना काहीतरी देणगी देऊया. मी त्या देणगीचा उपयोग विशेषतः प्राथमिक विभागासाठी केला. मी भाटे सरांजवळ, साबळे सरांजवळ, मॅडमजवळ बसलो आणि त्यांना विचारलं की तुम्हाला त्या कोणत्या गोष्टीची गरज आहे. तर ते म्हणते की छोटे जे विद्यार्थी आहेत त्यांचे विद्यार्थी खाली बसतात, तर त्यांना जर तुम्ही बेंच दिले तर त्या मुलांना देखील बेंचवरती बसायला आनंद मिळेल आणि चांगले विद्यार्थी आमचे बेंचवरती बसतील. कदाचित त्या माध्यमातून आमची ऍडमिशन वाढूही शकेल. कारण मुलांना वाटेल की चला आपल्या बेंच बसायला मिळतोय. आणि चांगले ब्लॅकबोर्ड पण दिले. ही समस्या आम्ही डोळ्यासमोर घेऊन त्याही समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सूचना जर एक वेगवेगळ्या पद्धतीने येत असतील तर निश्चितपणे आम्ही त्या सूचनांचा इथं स्वीकार करू. महेंद्र शेट्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, शेट्टी गुरुजींनी सांगितलं, आमच्या मंगेश शेट्टी सांगितलं. त्या शाळेमध्ये अनेक चांगले चांगले उपक्रम साजरे होतात की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या शाळेमध्ये झाला पाहिजे. तळा इंग्लिश स्कूल 1951 साली सुरू झालं. तळा तालुक्यामध्ये त्यावेळेस एक हायस्कूल नव्हतं आणि त्यावेळेस सुरू झालेले पहिलं हायस्कूल. त्यावेळेस असणारी ह्या शाळेतले 2,500-3 हजार विद्यार्थी संख्या आज प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये जवळपास 9 ते 10 हायस्कूल झालेले, त्या ठिकाणी ते विद्यार्थी विभागले गेले. पण ज्युनियर आणि सिनियर कॉलेज हे तळ्यामध्येच आपले आहे. आज 75 वर्ष झालेली आहेत. त्या शाळेचा 75 वर्षाचा जर आलेख तुम्ही पाहिला, या शाळेचा 75 वर्षाचा प्रवास जर पाहिला तर अनेक नामांकित लोक या शाळेतून शिकून गेलेले की त्यांची नावं घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा माणूस एवढा मोठा झालेला आहे शाळेतून आहे. आज आम्ही बसलेले जे सगळे इथं पदाधिकारी आहोत हे देखील ह्या शाळेमध्ये शिकलेले. तुम्ही कधी स्वप्नात असा विचार केला नसाल की या दगडी शाळेमध्ये शिकलेले डॉक्टर C.D. देशमुख भारताचे अर्थमंत्री होतील का, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होतील का? आपल्या दगडी शाळेमध्ये शिकलेले. मग ह्या शाळेमध्ये शिकलेल्या 4थी मधील एखादा विद्यार्थी या देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणार म्हणजे जाणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्याचं शिक्षण घेण्याचं कुठच्या प्रकारचं कल आहे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी असतात. मग मी पालकांना नम्रतेची विनंती करेन की आपली मुलं लहान आहेत. आपण कधी कधी मराठीमध्ये म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यामध्ये ओळखावे आणि पाळण्यामध्ये पाय ओळखायची कॅपॅसिटी केवळ तिच्या आईजवळ असते. त्या आईला समजलं पाहिजे की माझ्या मुलाच्या अंगीमध्ये कोणते गुण आहेत आणि मग माझ्या मुलाला आपण कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण आहे. केवळ BA BCom झालं किंवा BSc MSc झालं म्हणजे शिक्षण आहे अशातला भाग नाही. अनेक शिक्षणाचे प्रकार आहेत की त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले मुलं नावलौकिक प्राप्त करू शकतात. इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, डॉक्टर आहे, वकील आहे किंवा अनेक
की ज्याचा तुम्ही शिक्षण जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही शिक्षण घेऊ शकता, मरताना सुद्धा शिक्षण घेऊ शकाल एवढ्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या पायऱ्या, एवढे वेगवेगळे शिक्षणाचे प्रकार आहेत. ते घेण्याची कुवत आपल्या मुलाकडे आहे का हे पाहण्याचं आपण काम केलं पाहिजे. सरकार आज दरवर्षी म्हणा किंवा शैक्षणिक धोरण वेगवेगळ्या पद्धतीने यायचा प्रयत्न चाललेला आहे. आता इथं असणाऱ्या अनेकांना कदाचित येणार जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याची कल्पना नसते, माहिती नसते, परंतु थोडाफार बदलाने तो बदल होत असतो. तो पालकांनी आपल्या शाळेमध्ये येऊन त्या शिक्षकांकडून विचारणा करून घेऊन तशा पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्याला घरामध्ये शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कौशल्य विकासकडे राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं प्रचंड प्रमाणामध्ये आज लक्ष आहे की जेणेकरून या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत, त्या स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी हे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस चालू करण्याचा प्रयत्न राज्य सरकार, केंद्र सरकार करत आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान चांगलं जर मिळालं पाहिजे असेल तर ते कोर्सेस कुठे चालू होतात याची सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तींना किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना माहिती नसते. ती माहिती आपण शाळेमध्ये येऊन तिथे असणाऱ्या शिक्षकांकडून, संस्था मॅनेजमेंटकडून किंवा तिथे असणारे मुख्याध्यापक यांच्याजवळ जर तुम्ही संपर्क साधलात तर ते तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतात, चांगल्या प्रकारे तुम्हाला ते मार्गदर्शन करू शकतात. शिक्षण हे असं एक क्षेत्र आहे की आपल्या जीवनाला जर खऱ्या अर्थानं जर कलाटी मिळत असेल की आपल्याला जर खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी शिक्षण हे अत्यंत प्राधान्यानं दिलंच पाहिजे मुलांना, असं पालकांनी घेतलं पाहिजे. आता कधी कधी काय होतं, पालक किती प्रमाणात विद्यार्थ्याकडे आपल्या शिक्षणाचे लक्ष देतात हे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी आपला विद्यार्थी शाळेतून घरात आल्यानंतर आज तुझ्या शाळेमध्ये तुला काय शिकवलं. पूर्वी आम्हाला होमवर्क असायचा आणि क्लासवर्क, म्हणजे 2 वह्या कराव्या लागायच्या. घरी शाळेतून अभ्यास दिला जायचा तो होमवर्क मध्ये सोडवायचा, पुन्हा शाळेतला अभ्यास क्लासरूम मध्ये आल्यानंतर तो क्लासवर्क मध्ये सोडवायचा. अशा प्रकारचं ज्यावेळेस शिक्षण असायचं त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यासक्रमावरती परिणाम होतो. तुम्ही आपल्या पाल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलं गेलं आहे का नाही त्याची तुम्ही खात्री करून घ्या. तुम्हाला जर समजत नसेल त्या मुलांनी काय गोष्टी सांगितलेल्या तर तुम्ही दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये या त्या संबंधित असणाऱ्या शिक्षकांजवळ चर्चा करा, त्यांच्याकडून माहिती करून घ्या. बघा, एखादी गोष्ट आपल्याला जर समजत नसेल तर ती दुसऱ्याला विचारण्यात कधीही किंतु बाळगू नका. लाजायचं कारण नाही. किंतु बाळगून आपण त्या समस्येमध्ये अनभिज्ञ राहतो, ती समस्या आपल्याकडून सुटली जात नाही आणि शेवटपर्यंत आपण त्यामध्ये मागासलेपणामध्ये राहतो. एखादी गोष्टीची जर आपल्याला कल्पना नसेल ती कल्पना आपण जर शाळेमध्ये येऊन किंवा अन्य कोणाकडून जर समजून घेतली तर तो प्रश्न आपल्या डोक्यातून निघून जातो आणि एखाद्या प्रसंगी आपल्याला मुलाने एखादी समस्या जर विचारली तर त्याचं चांगल्या प्रकारे आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो. आज शिक्षण हे क्षेत्र असं आहे की तुम्ही पाहाल त्या ठिकाणी शिक्षणाची नितांत गरज भासते. मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आज 4थी मधून जरी बाहेर पडलेली तुमची मुलं असतील तरी सर्व पालकांवरती माझा विश्वास आहे, कारण पालक हा आमच्या ह्या संस्थेचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि विद्यार्थी हा देखील तेवढाच महत्वाचा दुसरा स्तंभ आहे. माझी पालकांना सगळ्यांना विनंती असेल की आमच्या इथे असणारे जे 48 विद्यार्थी आहेत 4थीला ते सगळे 48चे 48 विद्यार्थी 5वीला पण ह्याच वर्गामध्ये ह्याच शाळेमध्ये येतील अशी मी अपेक्षा बाळगतो. कुठेही अन्य तिकडे जाण्याचा कुठे प्रयत्न करू नका. चांगल्या प्रकारे शिक्षण या ठिकाणी दिलं जाते. क्रीडा स्पर्धेचं चांगलं शिक्षण दिलं जाते, विज्ञान प्रदर्शनाचं शिक्षण दिलं जाते. मला असं वाटतं गेले 2-4 वर्ष मी सातत्याने पाहतो की आपल्या शाळेचं विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांचं भरवलं जातं आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिकृती त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये या छोट्या छोट्या मुलांकडून पाहायला मिळतात. अर्थातच शिक्षकांचं त्यांना सहकार्य असतं, पालकांचं सहकार्य असतं, परंतु त्यांना त्या प्रतिकृती करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. त्यामुळे त्या मुलांना असं वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे आणि एक आमचा हॉल संपूर्ण त्या प्रतिकृतीने भरलेला असतो, पाहायला मिळतं वेगवेगळ्या प्रतिकृती. हे संपूर्ण ज्ञान आपल्या या शाळेमध्ये
या शिक्षकांकडून दिलं जातं. क्रीडा स्पर्धेमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे इथे खेळ शिकवले जातात. अनेक विद्यार्थी आपल्या या शाळेतले चांगल्या ठिकाणी गेलेले आहेत. जिल्हास्तरीय राज्यस्तरापर्यंत चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. अभिनयामध्ये देखील आपल्या चांगल्या प्रकारची मुलं काम करतात. आपण ज्यावेळेस वार्षिक स्नेहसंमेलन घेतो त्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आपल्या छोट्या छोट्या मुलांकडून तिथे चांगल्या प्रकारचे डान्स केले जातात. हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ असा आहे की या संस्थेमध्ये या शाळेमध्ये असणारे जे शिक्षक वर्ग आहेत ते मनापासून आपल्या विद्यार्थ्यांवरती प्रेम करतात, मनापासून आपल्या शाळेवरती प्रेम करतात आणि जेवढं त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल तेवढं देण्याचं ते काम करतात. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्याच्या झटण्याचं काम हे सर्व शिक्षक लोक करतात. माझी पुन्हा एकदा आपल्या सर्व पालकांना विनंती असेल की आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपल्या सूचना काय असतील त्या तुम्ही आमच्याजवळ करत असाल तर तुम्ही आपल्या ज्यावेळेस पालक सभा होते त्यावेळेस म्हणा किंवा शिक्षकांजवळ करा, आमचे भाटे सर मुख्याध्यापक आहेत त्यांच्याजवळ करा की जेणेकरून आपल्याला चांगलं मुलांना काय देता येईल ते चांगलं देण्याचा प्रयत्न तुमच्या आमच्या एकमेकांच्या सहविचारातून एकमेकांच्या सहकार्यातून आपण करण्याचा प्रयत्न करू. माझी सर्व पुन्हा पालकांना विनंती असेल की सर्वच्या सर्व 48च्या 48 विद्यार्थी 5वीला आमच्या या संस्थेमध्ये येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व विद्यार्थी आहेत, सर्व पालक आहेत, त्यांच्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे संस्थेने. कदाचित अपवादात्मक अशी एखादीच आमची संस्था असेल की अनेक वेळा सर डाकणे सर आपण भोजन देण्याचा प्रयत्न करतो. अपवादात्मक अनेक संस्थेमध्ये मी जातो कुठे भोजन आपण देत मिळत नाही, पण इथं सगळ्यांना आपण भोजन द्यायची व्यवस्था केलेली आहे. माझी सर्वांना विनंती असेल सर्व पालकांनी भोजनाचा आनंद घ्या, आपल्या समवेत आपल्या विद्यार्थ्यांना देखील भोजन घ्या. त्याच्यानंतर सर्व शिक्षकांनी त्याच्यावरती लक्ष ठेवा की सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचा भोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित होतोय का नाही. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्या. आणि आमचे माध्यमिकचे खास करून इथं सर्व शिक्षक उपस्थित राहिलेले आहेत कारण 5वीला येणारे सर्व विद्यार्थी आहेत त्या 5वीच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांना करायचं की सर्व चेहरे त्यांना पाहायचे कोणकोणते आहेत म्हणून आवर्जून सर्व माध्यमिकच्या सर्व शिक्षकांनी इथं उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. हे देखील सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व स्टाफ आमचा प्राथमिक असो, माध्यमिक असो, ज्युनियर असो, सिनियरचा असो सगळा स्टाफ अत्यंत चांगला आहे. आपल्या स्टाफवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि पालकांनी विश्वास ठेवला पाहिजे की आपल्या शाळेमधला असणारा स्टाफ चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतोय. तेव्हा संपूर्ण जी आपली गाडी आहे ती एका रुळावरती येते, एका ट्रॅकवरती येते आणि चांगले चांगले मार्क्स मिळून आपल्या शाळेतून विद्यार्थी बाहेर पडतात. आपल्या गेल्या अनेक वर्षाचा रिझल्टचा हे आहे की 12वीचा रिझल्ट गेले 4 ते 5 वेळा जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरचा आपल्या संस्थेचा लागलेला आहे. 10वीचा देखील रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे लागतो. 90-92% वरती गुण आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळतात. तेव्हा चांगलं शिक्षण देण्याचं काम ही संस्था करते एवढंच या निमित्ताने सांगेल. पुन्हा जाता सगळ्यांना विनंती असेल की ह्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेतच ठेवा, त्यांना इकडून तिकडे कुठे पाठवू नका आणि भोजनाचा आस्वाद घ्या. मला इथं 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं ऋण व्यक्त करतो. इथंच आपलं जय जय. या ठिकाणी जे काही विद्यार्थी या शाळेत आमच्या संस्थेमध्ये दाखल होतात त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी ही संस्था उचलण्यास समर्थ आहे आणि त्याला जे हवं ते देण्यास आमचा शिक्षक वर्ग समर्थ आहे. आतापर्यंत 4थीतून 5वीत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी 4थीमध्ये त्यानं ज्यांनी घडवलं शिकवलं त्या सगळ्यांबद्दल अशा प्रकारचं आपलं जे काही मनोगत आहे ते अतिशय प्रेमाचं आनंदाचं मनोगत त्यांनी आपल्यासमोर सादर केलं. त्याचप्रमाणे आता पुढली पायरी आहे. एखादं मंदिर असते, आपलं विद्या मंदिर आहे, त्या मंदिराला पायऱ्या असतात. प्रथमतः बालवाडी, आता तुमचे 2री पायरी, तुमची 1ली ते 4थी आणि आता तुम्ही 5वी मध्ये आले. जबाबदारी वाढल्यावर तुमची आता तुमची वाढली, पालकांची वाढली आणि या संस्थेमध्ये असणारी आम्हा सर्वांची परत जबाबदारी वाढली. आपण सर्वांनी आनंदाने या संस्थेमध्ये 5वी मध्ये सहभाग घ्यावा ही पालकांना विनंती आहे.
आता मनापासून आपण जे पाहिलं, आमच्या छोटेखानी मुलांचे संभाषण झालं, त्याच्यानंतर पालकांना काहीतरी बोला म्हणून आम्ही विनंती केली, पण मला वाटतं तुमची कोणतीच तक्रार नसावी म्हणून तुम्ही कोण काय बोलला नाही. आनंदाची हीच गोष्ट आहे की तुमचं संपूर्णपणे या संस्थेला सहकार्य आहे. आता आपण जे आता आमच्या सचिवांनी सांगितलं, अरे आता नोकऱ्या राहिल्या नाही, नोकऱ्या नाही राहिल्या. काही कसे ग्रॅज्युएशन घेतलेले ग्रॅज्युएट लोक असे निरनिराळ्या ठिकाणी 10 ते 15 हजारावर नोकऱ्या करतायत, खपतायत. आता स्वतःच्या पायावर उभं राहणं हा एकच फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी कशा प्रकारे आपल्याला व्यवसाय करता येईल, व्यवसायामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, कोणकोणते पैलू आहेत, हे आपण समजून या संस्थेमध्ये त्या प्रकारचे कोर्सेस आता सुरू करण्यात आलेले आहेत. वावेकर साहेबांनी सांगितलं की कोणकोणते कोर्स आहेत. आता तसं पाहिलं तर समीकरणाला म्हणजे कॉम्प्युटरला फार महत्व आलंय. आता पूर्वीसारखं नाही राहिलं. आता कुठेही गेले तरी पण कॉम्प्युटर तुम्हाला जमतं का, येतं का? तुम्ही कॉम्प्युटरच्या कोणकोणत्या परीक्षा दिलाय ते पहिलं विचारलं जातं. आता सर्वांनी आम्हाला सहकार्य करा. आपली सर्वांची जी काही मुलं आहेत ती आमच्या स्वाधीन करा. त्यांचं जतन, संगोपन, इथं आंदोलन करण्याची जबाबदारी आमची आहे. आपल्या मातांनी आपल्या मुलांची योग्य ती काळजी घ्या. नाही म्हणजे घेताय तुम्ही सगळे, पण तरीही लक्ष द्या आणि त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांना चांगल्या प्रकारे शैक्षणिक आयुष्य मिळावं, शैक्षणिक संधी मिळावी यासाठी आपल्या सर्वांनी सहकार्य करा ही विनंती. जय. जाता एक सांगणार आहे की आपल्या समोर बसलेले आमच्या संस्थेचे जे उपाध्यक्ष आहेत यांना नुकतंच आता पुरस्काराचे प्रकार आणि नाव माहिती आहे, पण 3 ते 4 पुरस्काराने सन्मानित रायगड जिल्ह्यामध्ये केलेला आहे. त्यांचं स्वागत आपण करावं. शिक्षक किती मला माहित नाही, शिक्षणावरती नाही, फक्त माणसाची घेण्याची वृत्ती असली पाहिजे. ज्या माणसाची इच्छाशक्ती मोठी असते ती व्यक्ती अगदी शून्यातून देखील आपलं नाव कमवू शकते. हे एक उदाहरण आपल्या समोर आहे. या ठिकाणी जे देणार आहेत असे प्राथमिकचे मुख्याध्यापक आदरणीय भाटे सर आणि जे घेणार आहेत ते माध्यमिकचे मुख्याध्यापक राखले सर, मी ते जे मला देणार आहे ते घेण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून मी मुख्याध्यापकातर्फे आणि पालकांना सर्वांनी तर विनंती केली, पण मी विनंती करतो की आपले आता जे काही सर्व विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तुम्ही फक्त माझ्याकडे द्या. जे काही तुम्हाला बालवाडीपासून 4थी पर्यंत अनुभव आले असतील, मग ते चांगले असतील, वाईट असतील, वाईट असतील तर त्याच्यामध्ये 100% दुरुस्ती करण्याचं काम मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि चांगले असतील तर त्याच्या आणखी कशी भर पडेल हेही काम मी केल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या शाळेत जो बालवाडीपासून आलेला विद्यार्थी आहे तो तर ते विद्यार्थी माझ्याकडे आल्यानंतर 12वी पर्यंत तरी तो विद्यार्थी अतिशय चांगला आदर्श विद्यार्थी म्हणूनच बाहेर पाडल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला आता या ठिकाणी देतो. भाटे सर, तुम्ही जी शिस्त लावली त्या शिस्तीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. फक्त पालकांना मी एकच म्हणेल की जसं 4थी पर्यंतच्या लावलेल्या प्रत्येक मिटिंगला तुम्ही अगदी वेळेत हजर राहता, तसं 5वी नंतर सुद्धा लावलेल्या मिटिंगला पालकांनी हजर राहावं एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आज या ठिकाणी सर्वांनी खूप काही तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये प्रथमतः या ठिकाणी आमचे
गुरुवर्य, खरोखर मला सांगायला अभिमान वाटतो की या मंचावर बसलेली जी व्यक्ती आहे ती अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहे, अतिशय अनुभवी आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ती अतिशय चाणक्य सुद्धा आहे. महेंद्र शेठच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगेल, परिस्थिती त्यांची अतिशय नाजूकची, पालकछत्र लवकर हरवलेला आहे, परंतु आपण खचून न जाता आपल्या आयुष्यात आपण काहीतरी केलं पाहिजे ही जिद्द मनामध्ये ठेवली आणि आज जे काही त्यांचं शिक्षण आहे त्या शिक्षणावरती छोटे उद्योगपती म्हणून आज ते तुमच्या समोर वावरत आहे. चांगल्या प्रकारचे बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय त्यांचा आहे, हॉटेल व्यवसाय त्यांचा आहे आणि विशेष म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचे सुरेख असे गायक सुद्धा आहे. कारण पहाटे तळ्यातल्या बऱ्याच लोकांची झोप मोडत असेल तर त्यांच्या आवाजाने सुद्धा मोडत असेल असं मला निश्चितपणे वाटत होतं. या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांची दरवर्षी आम्हाला विनंती असते, त्यानुसार आपण संस्था पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी चांगले उपक्रम राबवत असतो, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने सतत झटत असतो आणि प्राथमिक विभागामध्ये आम्ही काय करतो की जे काही उपक्रम असेल त्या उपक्रमाची संस्था पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून नंतर आम्ही काय करतो की पालकांशी चर्चा करतो आणि पालकांशी चर्चा केल्यानंतर पालकांचं सुद्धा सहकार्य प्राथमिक विभागामध्ये सगळ्या उपक्रमामध्ये पालकांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं. त्याबद्दल पालकांचे सुद्धा मी आभार मानतो आणि आता सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी विनंती करतो की आपण पुढील शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5वी मध्ये या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्येच प्रवेश त्यांचा निश्चित करा. सर्व सोयी सुविधा आणि सगळे उपक्रम, क्रीडा स्पर्धा असतील, मग काही पालकांसाठी उपक्रम असतील, ही शाळा राबवत असते. पुन्हा एकदा सर्व पालकांना विनंती करतो की पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या पाल्याचा उद्यापासूनच प्रवेश निश्चित करा. काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील त्या मी ग्रुपवरती वगैरे पाठवतो, त्याप्रमाणे तुम्ही उद्यापासूनच इयत्ता 5वी मध्ये प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. या संस्थेमध्ये मला हे 13वे वर्ष चालू आहे सेवा करता करता. या 13 वर्षामध्ये जेव्हा मी सुरुवातीला या संस्थेमध्ये नोकरीसाठी लागलो ते विद्यार्थी आता 15वीची परीक्षा देऊन पुढे गेलेले आहेत. कारण की ते त्यावेळेला 3री 4थीला होते, ते त्यांनी आज 15वीची परीक्षा देऊन दिलेली आहे. जेव्हा जेव्हा ते मार्केटमध्ये मिळतात ना तेव्हा एखादं कुठेतरी बोलत जरी उभ्या राहिलेले असले तरी साबळे सर, भाटे सर, शिक्षक म्हटला कोणताही शिक्षक असो, शिक्षक म्हटला ते जर वेगळ्या कुठल्या तरी वळणावरती असतील किंवा काही वेळेवर बोलत असतील तर ते तिथल्या ते शिक्षक म्हटल्यानंतर लगेच ते सावध होतात. कारण की ते सावध का होतात? कारण की त्यांना पहिलीपासून बालवाडीपासून जे कॉलेज पर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी चांगल्या सवयी लावल्या त्या लगेच त्यांना शिक्षक दिसल्यानंतर ते त्यांना लगेच आठवतात. तसेच इथे समोर बसलेले 4थीचे विद्यार्थी आहेत, 4थीचे विद्यार्थी मागे बसलेले. तुम्हाला एक माझी नम्र विनंती आहे की जी शिस्त आपल्या शाळेमध्ये तुम्हाला लावली गेलेली आहे ती फक्त आता 4थीतून तुम्ही 5वीत गेल्यानंतर ती 4थी पर्यंतच होते असं नाहीये. प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्याला शिस्त याच्यासाठी लावत असतो कारण की तो एक पुढे जाऊन सुशिक्षित नागरिक बनावा, भारताचा आपला चांगला नागरिक बनावा याच्यासाठी. मग आम्ही सांगत असतो 4थीच्या मुलांना, अरे वर्गात एका ठिकाणी बसून जेवायचं असतं. तुम्ही खिचडी घ्यायला गेला, खिचडी ताटामध्ये घेतला तर तिथून खात 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 येऊन बेंचवरती बसता. मग कोणते तरी टीचर तुम्हाला ओरडतात, हे चांगलं नाही, हे चुकीचं आहे. पण ती एक शिस्त लावण्याचा प्रकार झाला. म्हणजे तुम्ही खिचडी घेऊन बेंचवरती बसा आणि मग नामस्मरण करून मग खायला सुरुवात करा. किंवा मधल्या सुट्टी कोणतरी चॉकलेट रस्त्याने सोलत असतं आणि रस्त्याने चालताना खात असतं. मग ते आम्हाला बघितल्यानंतर ते चॉकलेट लपवतो. मी मुलांना सांगते लक्षात घ्या, तो चॉकलेट लपवतो का तर सर ओरडतील म्हणून. मग जर आम्ही तुम्हाला शिस्त लावलेली आहे, जर तुम्हाला सांगितलेलं आहे ना तर ते चॉकलेट खिशातून काढून फोडण्याच्या अगोदर तुम्हाला सरांची आठवण झाली पाहिजे. सर समोर दिसल्यानंतर आठवण होऊन फायदा नाही. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शिक्षकाने लावलेल्या शिस्तीची आठवण कधी होईल? फक्त शिक्षक समोर दिसल्यानंतरच तुम्हाला त्या शिस्तीची आठवण होईल का? हे आम्हाला अपेक्षित नाही शिक्षक म्हणून सर्व शिक्षकांना.
तर आम्ही जे तुम्हाला शिस्त लावले ते चुकीचा एखादा प्रसंग तुमच्या हातून घडण्याच्या अगोदर तुम्हाला त्या शिक्षकांची आठवण झाली पाहिजे. आणि इथून पुढे 5वीला जाल, 5वी पासून 10वीची परीक्षा होईल, 12वीची परीक्षा होईल, 15वीची परीक्षा होईल, परंतु बाल विकास पासून 15वी पर्यंत का असे ना, जेव्हा जेव्हा तुम्हाला शिकवणारा शिक्षक जेव्हा दिसेल तेव्हा आदराने फक्त जरी हात जरी मारलेत ना तरी त्या शिक्षकाला समाधान मिळतं. नाही तर काही विद्यार्थी असे असतात, शिक्षक समोर येत आहेत ना का मग दुसरी गल्ली शोधतात आणि निघून जातात. तर असं करू नका. तुम्ही 4थी पर्यंत बालविकास पासून 4थी पर्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. तसंच अभ्यास 5वी पासून 10वी पर्यंत करा, 12वी पासून करा. पुढे आपलं आयुष्य अजून खूप पडलेलं आहे. आपलं आयुष्य घडवण्यासाठी तुमची ही आता सुरुवात झालेली आहे. पहिलं पाऊल टाकलेला, तुम्ही आता दुसरं पाऊल टाकणार आहात 5वी मध्ये जाऊन. तरी पुढील आयुष्यासाठी मी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना मी आशीर्वाद देतो की तुमचं ह्याच्या पुढचं शिक्षण चांगल्या प्रकारे आणि निरोगी पार पडावं. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.